नैवेद्याचं पान जे की खणाच्याच मटेरियल पासून बनलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बघाल तर आपल्याकडे दिवाळीला, गणपतीत आपण तोरण तर लावतो आपल्या दरवाजाला, तर हे छानसं खणाचं तोरण आहे की हे छानसं असं गुढी वस्त्र तुम्ही तुमच्या घरावरती लावू शकता. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओला सुरुवात करतो आहे, ऑलमोस्ट खूप महिन्यांनी सुरुवात करतो आहे. कारणच तसं होतं, खूप बिकट अशी परिस्थिती होती, सिच्युएशन होती आणि त्यातून आम्ही हळूहळू सावरतो आहे. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत असता. सर्वात प्रथम तुम्हाला तुमची माफी मागतो. खूप गॅप पडला आहे, 2-3 महिन्याचा गॅप पडला आहे, त्याच्यानंतर आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत ते आपल्या चॅनलचाच आपला मेन हेतू आहे, जे आपले मराठी उद्योजक आहेत, ते उद्योजिका आहेत, त्यांना आपण प्रमोट करायचं. तर आज आपण जात आहोत ते प्रियंका घोगळे यांना भेटायला. त्यांचं कन्या फॅशन म्हणून त्यांचं पेज आहे, त्यांचं बिझनेस आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र तिथे बनवत असतात आणि त्यांच्याकडून आपण खूप साऱ्या माहिती जाणून घेणार. तसंच गुढीपाडवा येतो आहे, तर त्यानिमित्ताने गुढी वस्त्र त्यांनी तयार केलं आहे. ऑथेंटिक तुम्ही गुढीची साडी वगैरे बघितली असेल, पण या धगधगत्या धावत्या जगात, या धावत्या ह्याच्यात तुम्हाला ऑथेंटिक असं गुढी वस्त्र ती आपल्याला बनवून दाखवणार आहे. त्याची प्राईस काय असणार आहे, कसं असणार आहे, काय असणार आहे, कुठल्या प्रकारचं मटेरियल असणार आहे, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग जाऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर नमस्कार ताई, स्वागत आहे तुझं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताई, सर्वप्रथम तुझं नाव सांग आणि तुझ्याबद्दल एक थोडक्यात माहिती. नमस्कार, मी प्रियंका. मी फॅशन डिझायनिंग आणि स्टिचिंगचा कोर्स केला आहे. त्यासोबत माझा एक छोटासा व्यवसाय सुद्धा आहे. तर ताई, तुम्ही आता व्यवसायाबद्दल उल्लेख केलात, तर तुमच्या व्यवसायाबद्दल एक व्यवसायाचं नाव आणि त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या. माझ्या व्यवसायाचं नाव आहे कन्या फॅशन. आता 1 वर्षच झालं मी चालू केलं आहे कन्या फॅशन नावाचं एक आयडी, इंस्टाग्रामवर आयडी पण आहे त्याचा. तर ताई, तुम्ही आता कन्या फॅशन बद्दल उल्लेख केलात, तो तुमचा व्यवसाय आहे, तर त्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगा, म्हणजे ते लोकांना समजेल त्याच्याबद्दल. कन्या फॅशन मध्ये तुम्हाला ना आपल्या ज्या लेडीजचे ब्लाऊज, ड्रेस, कुर्तीज आपण हे सगळं स्टिच करतो. जसं मी तुम्हाला बोलली की मी स्टिचिंगचा पण कोर्स केला आहे, तर मी स्वतः शिवते ब्लाऊज मध्ये. आता ब्लाऊज मध्ये जसं की ब्रायडल ब्लाऊज झाला, पॅटर्न मेकिंग असं, आरी वर्क असं, हे सगळे ब्लाऊज आपल्या इथे मी स्वतः शिवून तुम्हाला देईन. त्याच व्यतिरिक्त पंजाबी ड्रेस, सूट, डिझायनर गाऊन, आता आपल्याकडे जसं की साडी, आपल्या आईची जुनी साडी असते, ते आपण त्या साडीपासून त्याचं रिक्रिएट करतो की आपण एक छानसं गाऊन शिवतो की जे आपण लग्न, पूजामध्ये आपण घालू शकतो. तर ताई, आता गुढीपाडवाचा सण येत आहे, तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही लोकांसमोर काय सादर करणार, म्हणजे लोकांसाठी काय घेऊन येत आहे? गुढीपाडव्यासाठी मेन म्हणजे आपले असं गुढी वस्त्र. तर आपण आज दाखवणार आहे की हे आहे खणाचं गुढी वस्त्र, जे की रेडीमेड आहे. ओके. याच्यामध्ये मागे तुम्ही बघाल तर एक छानसं असं एक पॉकेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जी काठी असते ती अशी घातली की हे छानसं असं गुढी वस्त्र तुम्ही तुमच्या घरावरती लावू शकता. तर ताई, आता मला सांग, हे जे तू आता दाखवलंस की गुढी वस्त्र, ठीक आहे, मग ती ह्या व्यवसायाबद्दल, म्हणजे तुझा कन्या फॅशन हा ब्रँड प्लस हे गुढी वस्त्र त्याचं ऍड करायचं, हे तुला कसं सुचलं? कसं म्हणजे आता आपण ऑफिसला जातो, वर्किंग वुमन्स असतात, त्याच्यामुळे साडी नेसवून ते सगळं उभारणं एवढा प्रत्येकाला तेवढा वेळ, म्हणजे आता सगळी फास्ट लाईफ झाली आहे. बरोबर, फास्ट लाईफ झाली, त्याच्यामध्ये एवढं सगळं फटाफट करणं मॅनेज होत नाहीये. तर मी हे रेडीमेडच आहे की आपण शिवलेलंच आहे, त्याला छानशी प्लेट्स सुद्धा आलेली आहे. ओके. त्या प्लेट्स मध्ये एकदम
छान दिसते. हा. आणि ह्याच्यामध्ये एकच कलर नाही, असे खूप सारे रंग सुद्धा आहेत की आपण हे असं घातलं आणि याच्यावरती त्या बताशाच्या माळा, हार वगैरे असं लावलं की ही आपली गुढी रेडी. ठीक. तर ताई माझा पुढचा प्रश्न असा आहे, आता ह्याच्याबद्दल तू एक थोडक्यात माहिती दिलीस गुढीच्या वस्त्राबद्दल. तर आता मला सांग, हे जे वस्त्र आहे ते कोणत्या कापडापासून बनवलं जातं आणि ते इको फ्रेंडली आहे का? म्हणजे आता सध्या तर ट्रेंडिंगमध्ये विषय POP वगैरे ते सगळं, तर हे सुद्धा इको फ्रेंडली आहे का आणि हे रियुजेबल आहे का? हो, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांग. हो, अगदी हे इको फ्रेंडली आहे आणि वॉशेबल आहे, रियुजेबल आहे. आणि ह्याचं जर मटेरियल बघाल तर हे खण आहे. खण बघायला गेलं तर आपल्याकडे हे जुन्या टाइम म्हणजे आपल्या जे आजी वगैरे आहे त्यांच्यापासून हे मटेरियल म्हणजे फॅब्रिक आहे ते तेव्हापासूनच आहे. म्हणजे आपल्या आजी ब्लाऊज वगैरे शिवायचे, तर हे कधीही न संपणार म्हणजे न जाणार असं फॅब्रिक आहे ते. आणि खूप कलर्स ह्याच्यात आलेले आहे. हे म्हणजे बेसिकली इको फ्रेंडली आहे, म्हणजे हे तुम्ही कधी यूज करू शकता. 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला काय होणार. हातमागावर बनलेलं आहे. हातमागावरचे आता तर मशीन आलेले आहे, मशीनवर कपडा वगैरे विणला जातो, पण हे हातमागावर बनलेलं फॅब्रिक आहे. आणि ही जुनी आपली जी परंपरा आहे, पारंपरिक हे फॅब्रिक आहे, हे आपल्या अटॅच मध्ये म्हणजे आपल्या सोबत राहण्यासाठी हे मला एक कल्पना पण सुचली की आपल्या सोबत हे कायम राहील. बरोबर. आणि जी आपली परंपरा आहे ती संस्कृती आहे ती जोपासण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आपल्यासोबत पुढे इन फ्युचर सगळं चालूच राहील ना. हा. तर ताई एक वस्त्राबद्दल आता एक खूप छान माहिती दिलीस. आता मला सांग की हे वस्त्र जे बनवायला किती वेळ लागतो? आता समज एखाद्याची ऑर्डर आली तुझ्याकडे की मला ना आजच पाहिजे किंवा उद्याच पाहिजे, मग तू ते कसं मॅनेज करतेस? जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास आपल्याला हे शिवायला लागतंय. पण जर आपल्याकडे जर समज ते बोलले की रंग खूप आहे की मला हाच रंग हवा आहे, ह्याच कलरचं शिवून हवंय, तर जर ते माझ्याकडे खण अवेलेबल नसेल तर मला आणायला जावं लागेल मार्केटमध्ये. पण जास्तीत जास्त 1 तास धरून हे शिवून पूर्ण रेडी असतं. बरोबर. म्हणजे समज तुला एक सकाळी ऑर्डर दिली कोणी की मला संध्याकाळी पाहिजे किंवा मला उद्या पाहिजे, मग तू तसं तू अरेंज करून देते. पण फक्त कलरचा वगैरे असेल तर थोडं आदल्या दिवशी वगैरे सांगून पुढे इश्यू असतो. पण आपल्याकडे जर कलर जर अवेलेबल असेल तर जास्तीत जास्त मला 1 तास दे, 1 तासात मी शिवून ते देते. तर ताई आपण गुढी वस्त्राबद्दल आपण माहिती घेतली. तर याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय काय आता अवेलेबल आहेत प्रोडक्ट्स आणि तू आमच्या व्ह्युअर्सला काय दाखवशील? हो, आपल्याकडे त्याच्या गुढी वस्त्राच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे ही नैवेद्याचं पान, जे की खणाच्याच मटेरियल पासून बनलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे नैवेद्याचं पान म्हणजे की आपल्याकडे गणपती, त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे दिवाळी वगैरे असे सण येतात. मग आपल्या ह्या मुंबईमध्ये केळीचं पान प्रत्येक वेळी अवेलेबल होईल असंच नाही, तर त्यावेळेस त्याच्यासाठी मी हे खणाचं नैवेद्याचं पान बनवलंय. त्याच्यावर आपण एक ताट आपलं जे असेल जेवणाचं ते आपण ठेवून आपण देवाला दाखवू शकतो. ओके. आणि परत नंतर अजून आहे की हे तोरण. तुम्ही बघाल तर आपल्याकडे दिवाळीला, गणपतीत आपण तोरण तर लावतोच आपल्या दरवाजाला. तर हे छानसं खणाचं तोरण आहे, त्याच्यावर शुभ लाभ लिहिलेला आहे, 2 स्वस्तिक आहेत. आणि हे म्हणजे तू कस्टमर्सच्या म्हणजे आता तुझे जेवढे पण लोक आहेत त्यांच्या डिमांडनुसार तू ते बनवून देतेस. कस्टमाइज. आणि असं नाही की मी माझेच डिझाईन आहेत, कस्टमाइज सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. म्हणजे आता तू बघ, ह्याच्यावर आहे शुभ लाभ लिहिलेला आहे, 2 स्वस्तिक आहेत आणि आपले लक्ष्मीची पावलं आहेत. मग आता समजा तुला खणा व्यतिरिक्त म्हणजे खणाचा जो कपडा आहे त्याच्या व्यतिरिक्त तुला कुठलं मटेरियल दिलं तर तू ते पण बनवू शकतेस का? असं नाही की खणच आहे, आपल्याला साडीचं वेगळं मटेरियल किंवा आता ब्रोकेड वाले असतात, ब्लाऊज पीस वाले असतात, त्याचे पण मटेरियल दिले तरी आपण त्याच्यावर शिवू शकतो. आणि हे तोरणामध्ये तू बघ ना की जे आपल्या घराच्या दरवाज्यावर जसं शुभ लाभ वगैरे लिहिलेले जे इम्पॉर्टंट थॉट्स आहेत ते सगळे ह्याच्यावर आलेले आहेत. बरोबर. आणि आता समज आता ते पानाबद्दल माहिती दिलीस प्लस ते गुढी आहे, तर ते पण कस्टमाइज करून मिळेल का? आता समज म्हणजे एखाद्याला समज त्याच्यावर एम्ब्रॉयडरी किंवा मध्ये डायमंड्स वगैरे लावून. आता ही गुढी मी सध्या तरी म्हणजे सिंपल आहे. जर तुला ह्याच्यामध्ये कस्टमरला हवं असेल की ह्याला लेस लावून हवं, ह्याला गोंडा हवाय किंवा ह्याची हाईट थोडीशी वाढवून हवी आहे, तर तेही आपल्याकडे होऊ शकतं. ओके. तर ताई खूप छान माहिती दिलीस. मला एक विचारायचं आहे की एक प्रात्यक्षिक म्हणजे एक लोकांना आपल्या व्ह्युअर्सला जर प्रात्यक्षिक बघायचं असेल तर तू आत्ता काही दाखवू शकतेस का? हो, नक्कीच. आता लग्न सराई चालू आहे, तर नवरी मुलीसाठी जो आपण ओटी बटवा असतो, तिची ओटी भरली जाते, जो ओटी बटवा असतो तो आपण शिवून दाखवूया. आता इथे अवेलेबल नाहीये तो कसा शिवलाय, पण मी तुमच्यासाठी नक्की दाखवेन. ठीक आहे.
आता आपण 14 बाय 14चे असे 2 सर्कल असे कापून घेतलेले आहेत. तर आता ह्याची जी चांगली बाजू आहे ही चांगली बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर आपण आता काय करायचं हे ह्याच्यावरच्या एका बाजूला नाही ते बॉर्डरला ही आपण लेस लावून घेणार. तर आपण लेस लावून घेऊया. आता आपण ही एक लेस आहे ती एका वरच्या बाजूला ओटी वस्त्राच्या वरच्या बाजूला त्या बॉर्डर जे आहे त्याला लावून घ्यायची. लावून झालेली आहे. तसंच आता हे दुसरा जो भाग आहे त्याचा जो मेन जो वरचा भाग आहे तो सेम त्याच्यावर ठेवायचा आणि परत असं हे बॉर्डरला शिवून घ्यायचं आहे. शिवून झालेलं आहे बॉर्डरने. आता ही जी वरची बाजू आहे त्याच्यातून हे आपल्याला असं बाहेर काढायचं आहे म्हणजे जी मेन बाजू आहे ती आपली दिसणार. या वस्त्राला काय म्हणतात? हे आहे हे जे वस्त्र आहे म्हणजे आम्ही पण ब्रोकेट्स आहे गोल्डनचं ब्लाउज पीस आहे आणि त्याच्यापासून आपण गुढी ओटी बटवाचा बनवतो आहे. अच्छा. नवरी मुलगी आहे आपली त्या नवरी मुलीसाठी ओटी बटवा आहे. ओके. लग्न आणि ते सीझन चालू आहे त्याच्यामध्ये पूजा असेल तेव्हा ओटी आपण बांधतोच तेव्हा आपण हे ते नारळ वगैरे ह्याच्यामध्ये ठेवायचा की हा असा बटवा बसतो. आता हे असं पूर्णपणे झालेलं आहे ओपन करून की हे असं दिसतं. असं दिसल्यानंतर हे जे मधला भाग आहे हा ओपन तिथून आपण नारळ वगैरे टाकतो पण ते फिनिशिंग नाही आहे म्हणून आपण ते गोल्डन अशी पट्टी लावून घेऊया. ही एक पट्टी आहे त्याला अशी छोटी लॉंग पट्टी एक मोठीच्या मोठी कापायची आपल्याला. अगदी 1 इंचाची असली लेंथला आणि तरी चालेल. ही पण पट्टी आहे आपल्याकडे. ठीक आहे. ही पट्टी आपल्याला ह्याच्यातून आपला एक तो बांधण्यासाठी जो नाडा असतो ना तो जाण्यासाठी तेवढ्या साईडची आपण शिवायची आणि त्याची लावायची. ही नाडी आहे ते त्याच्यामध्ये घालायची. ओके. घालूया आपण. ते आपण त्याला जागा ठेवली आहे का तशी नाडीसाठी? हे नाडीसाठीच केलेलं आहे. हे जे आता आपण शिवलं ना हे नाडीसाठी. इथून आपली नाडी जाणार आणि इथून बाहेर येणार. पिनाच्या साह्याने त्याच्यामध्ये घालायचं. आता इथून आपण जशी नाडी घालू तशी इथून नाडी ती बाहेर आली आहे
आणि हे आपला ओटी बटवा रेडी आहे. हा आपण असा बंद करायचा. ओके. हा असा बटवा असतो जो की आपण असा त्याच्यामध्ये नारळ वगैरे जाणार पण तेवढी आहे ते गोल आणि असं बांधलं की आपण असं कमरे इथे नवरी मुलीला असं बांधतात. असा हा ओटी बटवा. तर ताई, तुम्ही ना व्हिडिओच्या सुरुवातीला एक सांगितलं होतं की गुढी वस्त्राव्यतिरिक्त मी खूप सारे मतलब प्रोडक्ट्स तुमच्याकडे आहेत, म्हणजे तुम्ही बनवता, खूप सारे वस्त्र बनवता, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिलं तर मी ब्लाऊज शिवते आपल्या पूर्ण लेडीजसाठी. जे काही ब्लाऊज वगैरे असतात साडीवर आपण घालतो त्याच्यामध्ये ब्रायडल ब्लाऊज, नवरी मुलीसाठी हेवी वर्कवाले ब्लाऊज असतात ते आपण शिवतो. परत नंतर पॅटर्न पॅच वर्क वगैरे केलेले ब्लाऊज आपण शिवतो. आणि तुम्ही बघाल तर आज जो ड्रेस घातलेला आहे तोही खणाचा आहे आणि तोही आपण पीस शिवलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही मगाशी खणाचा उल्लेख केला, तुम्ही खणापासून एक वेगवेगळ्या तुम्ही बनवता. तर हा देखील माझ्या मते खणाचाच प्रकार आहे, म्हणजे खणाचंच कापड आहे. हे बघ, हे पूर्णपणे खणाचंच आहे आणि आपण या खणापासून असा एक छानसा ड्रेस शिवलेला आहे जो की मी लग्न असेल कोणाचं, घरी पूजा असेल तेव्हा मी घालू शकते. ओके. तर ताई, माझा पुढचा प्रश्न असा आहे, आता हे खूप सारे प्रोडक्ट्स आपण बघितले, गुढीपाडवा येतं तर गुढी वस्त्राची तुम्ही माहिती दिलात, हे खूप छान अशी माहिती दिलात. तर आता एखादी ऑर्डर आली तुम्हाला समजा, मग त्याचा डिलिव्हरी असेल, आता समजा तुम्ही भांडूपमध्ये राहता, भांडूपच्या बाहेर तुम्हाला डिलिव्हरी द्यायची असेल तर त्याचं तुम्ही कसं मॅनेज करता? भांडूपच्या बाहेर म्हणजे जर आता आपल्याला जाण्यासाठी म्हणजे जर तांजूर असेल, विक्रोळी असेल तिथे आपण स्वतः जाऊन देतो. इन केस खूपच लांब असेल की तिथे आताच आपण स्वतः जाऊन नाही शकत तर आपण स्पीड पोस्टच्या मार्गाने डिलिव्हरी करतो. बरोबर. आणि मगाशी ते तुम्ही गुढी वस्त्र दाखवला तर त्याच्यामध्ये काय काय येणार, म्हणजे सामग्री फक्त गुढी वस्त्र येणार की त्याच्या व्यतिरिक्त ते काठी वगैरे की सगळं येणार की कसं काय? फक्त गुढी वस्त्र आहे, हे गुढी वस्त्रच फक्त दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे बाकीचं सगळं तुम्हीच, म्हणजे काठी वगैरे तुम्ही काय बाकीचं तुम्हाला अरेंज करा, फक्त आपल्याकडे गुढी वस्त्र आहे, अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि समजा आता भांडूपच्या बाहेर, आता समजा तुमची जी बाउंड्री आहे तर बाउंड्रीच्या बाहेर त्यांना डिलिव्हरी असेल तर काही डिलिव्हरी चार्जेस वगैरे तुम्ही घेता का? आपल्याकडे डिलिव्हरी चार्जेस फक्त कांजूर आणि विक्रोळी पर्यंत डिलिव्हरी चार्जेस आपण फ्री ऑफ डिलिव्हरी, फ्री ऑफ कॉस्ट. ओके. पण जर बाहेर असेल जसं की कल्याण, बदलापूर वगैरे, कारण का मला लास्ट टाइम आम्हाला तिथपासून ऑर्डर होत्या तेवढ्या, तर तिथे जर असेल तर जे काही स्पीड पोस्टचे चार्जेस आहेत ते आपण घेतो. अच्छा, म्हणजे स्पीड पोस्ट किंवा पोर्टर म्हणजे कुठलाही काय असेल तर जे काही असेल त्याचे चार्जेस आपण घेतो. पण जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर 50 रुपीज. ओके, ठीक आहे. आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि इन्स्टा आयडी वगैरे शेअर करू शकता का? माझा इन्स्टा आयडी आहे कन्या फॅशन 5. ह्याच्यावर तुम्ही DM करा तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल. नाहीतर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9167828996. या खाली आलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तर ताई, खूप छान माहिती दिलात एक आमच्या सबस्क्रायबरला, आमच्या व्ह्युअर्सला. तुमच्या या व्यवसायाला लाईफ मराठी चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. तसेच आपला चॅनलचा हेतू हाच आहे की आपले जेवढे पण मराठी उद्योजक आहेत त्यांना आपण प्रमोट करतो, कुठलाही पैसा आपण आकारत नाही. तर समजा लाईफ मराठी या चॅनलचं नाव सांगून तुम्हाला काही ऑर्डर्स मिळाल्या तर तुम्ही डिस्काउंट वगैरे आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या सबस्क्रायबरला द्याल का? हो, नक्कीच. लाईफ मराठीच्या सगळ्या फॅमिलीला माझ्याकडून 10% डिस्काउंट आहे. हा, ओके. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच महिला दिनाच्या सुद्धा, महिला दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर ताई, तुम्हाला लाईफ मराठी चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला देखील. थँक्यू. आणि लाईफ मराठीचे पंकज दादा जे आलेत आमच्याकडे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचं चॅनल आहे ते खूप सारं उत्तरोत्तर जाऊ. थँक्यू, धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तसेच तुम्हाला महिला दिनाच्या देखील शुभेच्छा. आणि आपल्या ज्या लाईफ मराठीच्या फॅमिलीमध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात, खूप छान अशी माहिती दिली ताईंनी. कन्या फॅशन नावाचं त्यांचं ब्रँड आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र त्यांच्याकडे बनवले जातात.
म्हणजे तुमच्या लग्नासराई असू दे, साखरपुडा, कुठल्याही प्रकारचं फंक्शन होते, त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारचे वस्त्र अवेलेबल आहेत. त्यांनी गुढी वस्त्र हे इन्व्हेंट केलं आहे. खूप छान असं आहे, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करा. आपला व्हिडिओ बनवायचा म्हणजे आपल्या चॅनलचा हेतू हाच आहे की आपले जेवढे पण मराठी उद्योजिका आहेत त्यांना आपण प्रमोट करायचं आणि जगापर्यंत पोचवायचं. नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून ना खरेदी करा. खूप छान असं प्रोडक्ट आहे, मला तरी पर्सनली आवडलं. एक छान अशी कॉन्सेप्ट आहे, जे आपले कॉर्पोरेटवाले आहेत त्यांच्यासाठी, युवतींसाठी. म्हणजे वेळ नसतो एवढा की सगळं करा, अरेंज करा वगैरे, पण त्यातल्या त्यात ही एक गोष्ट त्यांनी आपल्यासाठी सादर केली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आमचे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.